कालच माननीय पक्षप्रमुखांनी सर्व महाविकास आघाडीच्या बैठक घेण्याचं काम केलं होतं आणि एक नवीन संकल्पना त्यांनी सुरुवात करण्याची भूमिका पक्षाच्या वतीने घेतलेली आणि त्याची सुरुवात छत्रपती संभाजीनगरमध्ये विरोधी पक्षनेते दानवे यांनी तो कार्यक्रम आणि उपक्रम राबवण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून आदरणीय पक्षप्रमुखांनी पण देखील साथ देत असताना हे सांगितलं की हे तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये होऊ द्या चर्चा. कारण गेल्या 10 वर्षापासून ज्या लोकांनी सत्तेमध्ये आलेले आहेत ते फक्त मन की बात बोलतायत आणि काही लोक चाय पे चर्चाची चर्चा करतायत आणि म्हणून होऊ द्या चर्चा. मग 1 रुपयामध्ये विमा शेतकऱ्यांना देण्यापासून 15 लाख प्रत्येकांच्या खात्यामध्ये देण्यापासून महागाई कमी करून गॅस दर असतील किंवा अन्य जे जीवनात्मक वस्तू असतील त्याचे दर कमी करण्यासाठी असेल, या विभिन्न गोष्टीची चर्चा ही देशाच्या सत्ताधारींनी करण्याचं काम केलेलं आहे, लोकांना आश्वासित करण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून या सर्वबद्दल होऊ द्या ना एकदा चर्चा. देशामध्ये विकासाच्या नावाने जे एकत्रित आलेले आहेत, आज जाती धर्मामध्ये कसं तीड निर्माण करतायत, ते सुरक्षित आहेत म्हणून घेऊन सांगण्याची भूमिका होते. परंतु आपल्यालाही लक्षात येत असेल की अनेक असलेले जे सीमा भागातली जी लोक आहेत, सीमा भागातली जी राज्य आहे, यामध्ये देखील प्रांताच्या नावाने जातीच्या नावाने देखील दंगे वाढत चाललेले आहेत आणि ते थांबवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार जे सत्ताधारी आहेत ते अपयशी ठरत आहेत. मनोरा आमदार निवासाचं भूमिपूजन होतंय. 3 वर्ष हे काम रखडलं होतं. आता 1300 कोटी रुपये खर्च केले जाणार. आलिशान असे सगळे फ्लॅट्स असणार. कसं बघते आपल्या पक्षाकडनं, काय भूमिका आहे? काय फार ह्याची गरज आहे अशातला भाग नाही आहे, परंतु आमदारांना राहण्याची व्यवस्था असली पाहिजे. कारण अनेक ग्रामीण भागामधले जे आहेत पण फार लक्झरियस, फार मोठ्या प्रमाणावरती ढोल ताशे वाजून ह्याचा गाजावाजा आत्ता हे करणं कितपर्यंत उचित आहे, हाही एक प्रश्न सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये. कारण एका बाजूला शेतकऱ्यांना अजूनपर्यंत आपण न्याय देत नाही, अनेक दुसऱ्या बाजूला ज्या विकास कामं आहेत त्यासाठी आपल्याकडे निधी नाही म्हणून घेऊन आपण लोकांना सांगतोय आणि मग अशावेळी ह्याचं निर्माण होणं हा कितपर्यंत हा उचित आहे हा प्रश्न आहे. पण एक गोष्ट नक्की आहे की आमदारांची साधक बाधक जसे या अगोदर जशा मेजेस्टिकचा होता असेल किंवा मनोराचं पण असेल, गेस्ट हाऊस असेल, हे जसं होतं त्याच दृष्टिकोनातून जर हे करता आलं असतं तर अजून अधिक चांगलं झालं असतं. आमदार अपात्रतेसंदर्भात आहे ते आता प्रकरण कायदेशीर कचाट्यात जाण्याची शक्यता आहे. कारण आता तुम्ही जी याचिका दाखल केली होती, आत्ताच एक मला माहिती मिळालेली आहे. आधी अधिकृत रीतीने माझ्यापर्यंत ती माहिती आली नाही म्हणून मी बोलणं त्याबद्दल उचित होणार नाही. 18 सप्टेंबरला दोन्ही मॅटर जे लिस्ट करण्याचं काम केलेलं आहे, एक अपात्रच्या बाबतीतला आणि एक विधानसभेच्या अध्यक्षांना टाईम बाउंड तुम्ही ह्याच्यामध्ये संकेत द्या किंवा आदेश द्या आणि म्हणून दोन्ही प्रकरण क्लब केलेले आहेत. मला असं वाटते आमचे जे वकील आहेत, जे कायदे तज्ज्ञ आहेत, ह्याच्याबद्दलचं मार्गदर्शन करतील आणि नंतर उचित कारवाई करू. परंतु सप्टेंबरला ही 18 तारीख गेली तरी देखील फार लांब गेली असं आम्हाला तरी वैयक्तिक वाटत नाही. पण ते जरी लांब गेली असेल तर ही जी अर्जन्सी ही आम्ही परत मेन्शन करण्याचा आमचा अधिकार आहे. परत एकदा मी रिपीट करतो की अजूनपर्यंत अधिकृत रीतीने मला तरी माहिती आलेली नाही आहे आणि मला असं वाटतं ते सविस्तर माहिती आल्यानंतर आम्ही बोलू. पण एक गोष्ट नक्की आहे की सर्वोच्च न्यायालयांपर्यंत आम्हाला जावं लागलं हे राज्य पाहतोय. आज विधानसभेच्या अध्यक्षांना एवढे महिने मिळाल्यानंतर देखील त्यांना निर्णय घेता न येणे आणि कुठच्याही प्रकारची कारवाई न करणे आणि ज्यांच्या विरुद्ध कारवाई केली आहे ते मुदत माडून घेण्याचं काम करतायत. तर अशावेळी हे कशा प्रकारे राजकारण चाललेलं आहे, कशा प्रकारे हे निर्णय ढकलण्याचा प्रयत्न होतोय आणि पुढे निवडणूकपर्यंतच जशा नगरपालिकेच्या निवडणुका घ्यायचेच नाही त्याच्यातला एक भाग हा होतोय का, हा प्रश्न देखील सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये निर्माण होतोय. उद्योग विभागाकडून आज श्वेतपत्रिका आणली जाणार आहे. खरं तर ते म्हणतायत ना की उशिरा का होईना परंतु आता सरकारला शहाणपणा आलेला आहे. वर्षभरापासून आम्ही मागणी करत होतो आणि पहिल्यांदा ज्यावेळी शपथविधी घेतली आणि हा विषय ज्यावेळी ऐरणीवर आला त्यांनी त्यावेळी श्वेतपत्रिका काढू म्हणून सांगण्याचं काम केलेलं आहे. 1 वर्ष लागतोय, हे दुर्दैवी आहे. याचा अर्थच असा आहे की या वर्षभरामध्ये नवीन कारखाने यायची ते वाट बघत होते आणि मग हे श्वेतपत्रिका काढण्याची भूमिका घेतली जात होती. पण आमचं स्पष्ट म्हणणं आहे की ही श्वेतपत्रिका आम्ही पूर्ण अभ्यास करू, त्याच्यातले सर्व बारकाईने त्या सर्व गोष्टी पाहू. चांगलं काम केलं असेल तर आम्ही नक्कीच स्वागत करू. का हे काय एका व्यक्तीचा विषय नाही आहे,
परंतु जे कारखाने गेलेत ह्याला दोषी कोण आहेत ह्याच्याही या श्वेतपत्रिकेमध्ये ज्यावेळी उल्लेख होईल त्यावेळी देखील त्याला ईट का जवाब पत्थर से आम्ही देऊ. धन्यवाद. कल डीसीएम ने हिंदी में जानना चाहेंगे, कल डीसीएम ने कहा कि लव जिहाद को लेके हम विचार कर रहे हैं कानून बनाने के लिए, क्या कहें? हमारा कहना है सिर्फ लव जिहाद क्यों, कायदे के तहत परम पूज्य भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी ने दी हुई घटने के अनुसार जो कायदे का इस तरह से दुरुपयोग करता है, फिर वो हिंदू कोड एक्ट में हो, मुस्लिम्स क्रिश्चियंस के हो और मुस्लिम समाज के हो, सभी में वो जो कायदे के तहत है वो कार्रवाई होनी चाहिए. हाँ, ये एक दुर्दैवी बात है कि बार बार इसकी चर्चा होती है. गए हाउस में भी महिला बाल विकास खाते के मंत्री ने तो लव जिहाद के ऊपर किताबें लिखने की भूमिका ली थी. उन्होंने तो एक कमेटी कर दी सबकी, तो वो कमेटी का क्या हुआ? सिर्फ बार बार घोषणाएं होती है, पूर्ति में कुछ भी नहीं होता है. और ऐसी घटनाएं कहाँ हो रही है? अगर ऐसी घटनाएं हो रही है तो इसको रोकने के लिए सरकार ने क्यों नहीं कदम उठाए? और अगर हो रही है तो उसमें कार्रवाई करे. लेकिन बार बार इस चीजों को विधानसभा में, परिषद में लाकर एक वातावरण खराब कर और अभी तो मैं नहीं कह रहा हूं, लेकिन सुप्रीम कोर्ट ने ही कहा कि ये जो अन्य लोग हैं इस तरह का जो माहौल खराब करने के लिए जो भाषणबाजी करते हैं, ऐसे मुद्दे को उजारा देने की कोशिश करते हैं, इसके कारण ही देश का माहौल और जो एक पूरी तरह से जो हर जाति और धर्म का एक जो समीकरण जो है वो बिगड़ते हुए जा रहा है. ये हम नहीं, सर्वोच्च न्यायालय अब कह रहा है. इसी कड़ी में आज खबर भी है, सब जगह इसकी चर्चा भी है कि शेमगुल में आचार्य करके कॉलेज है, उस कॉलेज में भी इल्जाम. बहुत ही दुर्दैव की बात है कि आज बुर्खा डाले हुए महिलाओं को उन्होंने पाबंदी लाने का काम किया. ये बताया जा रहा है कि कुछ गवर्नमेंट्स के रूल्स के तहत उन्होंने किया है. अगर वो है तो फिर वो पहले क्यों नहीं किया गया और अभी क्यों रोकने का काम किया गया? ये भी सवाल सामने आएगा ही आएगा. और आज इसके बारे में हम भी विधान परिषद में चर्चा जरूर करेंगे, लेकिन चर्चा करते वक्त इसमें क्या है क्या नहीं है सत्यता ये भी आनी चाहिए. और अगर उस तरीके से नियम है तो मुझे ऐसा लगता है कोई भी जाति धर्म का हो और अगर निर्णय है और निर्णय है तो वो एक कॉलेज के लिए अलग निर्णय क्यों और अलग कॉलेज के लिए अलग निर्णय क्यों? सभी के लिए होना चाहिए. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.